पावसासंदर्भातली। इंदापूर आणि बारामती तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस होतोय। अद्याप पावसाची संततधार सुरूच आहे। पावसानं हजेरी लावल्यानं परिसरातील शेतकरी वर्गाला मात्र चांगलाच दिलासा मिळालाय। इंदापुरात शेती कामांनाही चांगलाच वेग येताना आता पाहायला मिळेल। त्यामुळे गेल्या काही काळापासून बारामतीमध्ये पावसाची प्रतीक्षा होती। आज खरं तर शरद पवारांचा बारामतीतल्याच काही ठिकाणी जिथे पाऊस कमी झालेला आहे अशा ठिकाणी दुष्काळी दौरा होणार होता। त्या संदर्भात सुद्धा आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे। देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। देवा, खरं तर एकीकडे आपण बघतोय चांगली बातमी समोर येतेय, इंदापूर असेल बारामती असेल चांगला पाऊस होतोय। येत्या काळातही पावसाचा हा वेग असाच असणं खरं तर अपेक्षित आहे। काय अधिक माहिती या संदर्भातली मिळतेय? प्रज्ञा, गेल्या 4-5 दिवसापासून आपण पाहतोय की पावसानं बऱ्यापैकी हजेरी लावलेली आहे। इंदापूर तालुका असेल, दौंडचा परिसर असेल, बारामती असेल, या सर्वच भागात जो आहे तो पाऊस कोसळतोय। लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर शरद पवार काल बारामतीमध्ये दाखल झालेत। शरद पवार यांनी काल बारामतीमधील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतलीत। शहरात त्यांनी दौरा केलेला आहे। आज सकाळपासून शरद पवार जे आहेत ते पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत। 9:30 ते 10 वाजल्यापासून शरद पवार हे आता ग्राउंडवरती असतील। निरा भाग असेल, त्याचबरोबर इतरची जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये जिथे पाण्याची कमतरता आहे, जिथं दुष्काळ पट्टा आहे त्या भागाची ते पाहणी करणार आहेत। मात्र काल ज्यावेळी शरद पवार बारामतीत दाखल झाले, काल 4 वाजताच्या सुमारास त्यांनी व्यापाऱ्यांचा मेळावा घेतला। खरं त्यावेळेस पासूनच पावसाला सुरुवात झाली। जोरदार पाऊस बारामतीमध्ये कोसळलेला आहे। बारामती तालुक्यात देखील बऱ्यापैकी पाऊस जो आहे तो झालेला आहे। इंदापूर तालुक्याचं चित्र आपण जर पाहिलं तर इंदापूर तालुक्यात देखील कालपासून पाऊस झालेला आहे। काल रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती। आज सकाळपासून देखील काही प्रमाणात पाऊस येतोय, उघडीप जी आहे ती चालू आहे। या सर्व परिस्थितीमध्ये शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालेला आहे। शरद पवार आज दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत। पुरंदरचा दौरा आटोपून दुपारून 2 नंतर शरद पवार इंदापूर तालुक्यातील जे निरा नदीपात्राच्या कडेची जी गावं आहेत, दक्षिण पट्टा आपण म्हणू ज्याला इंदापूर तालुक्याचा जो दुष्काळग्रस्त आहे, निरा नदी कोरडी टाक आहे, त्या गावांचा दुष्काळ पाहणीचा दौरा करणार आहेत। मग त्यामध्ये बोराटवाडी असेल, खोरोची असेल, निर्वांगी असेल, या गावात शरद पवार नागरिकांशी संवाद साधणार आहेत। त्या ठिकाणी असणाऱ्या दुष्काळ परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत। काय नागरिकांच्या समस्या आहेत का आणि त्या कशा सोडवता येतील यासाठी शरद पवार खरं तर मैदानात उतरल्याचं आपण पाहतोय। मात्र दुसरीकडे गेल्या 4-5 दिवसापासून पुणे शहरात पाऊस कोसळतोय। प्रज्ञा, जो पाऊस कोसळतोय त्यामुळे उजनी धरणामध्ये 4% पाणीसाठा जो आहे तो वाढल्याच आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच पावसाची परिस्थिती जर अशाच स्वरूपाची राहिली तर लवकरच उजनीने जो तळ गाठलेला आहे, बऱ्यापैकी उजनी जवळपास 59% पर्यंत मायनसमध्ये गेली होती, ती सुद्धा लवकर भरण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे शेतकरी आता आशा लावून आहे की असाच वरुण राजा कोसळावा, आमच्यावर कृपा करावी आणि लवकरात लवकर तळ गाठलेलं जे उजनी धरण आहे ते लवकरात लवकर भरावं। कारण या उजनी धरणावरती सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव असेल, अहिल्यानगर असेल, या भागातील शेतकरी असेल, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, साखर धंदा, उद्योगधंदा जो म्हणून आपण साखर उद्योग, हा याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। इतिहास मोडीत काढत उजनीनं यावर्षी 44 वर्षात इतिहास मोडीत काढत निचांक पातळी गाठल्याचं आपण पाहिलं। आता पाऊस कुठेतरी सुरू झालेला आहे। लवकरात लवकर उजनी भरावी आणि पुन्हा शेतकऱ्याला दिलासा मिळावा या प्रतीक्षेत सर्वच जण आहेत आणि पावसाने बऱ्यापैकी सुरुवात केलेली आहे असं म्हणावं लागेल। प्रज्ञा, देवा, मात्र तुम्ही जो उल्लेख केलात की दक्षिण इंदापूरच्या भागामध्ये जिथे सध्या दुष्काळी पट्टा आहे आणि तिथेच शरद पवार हे भेटीसाठी जाणार आहेत, या टप्प्यामध्ये या परिसरामध्ये किती पाऊस झाला हे कळू शकले का? इंदापूर तालुक्याचा दक्षिण भाग जर बघितला तर लाखेवाडी असेल, बोराटवाडी असेल, खोरोची असेल, निर्वांगी असेल, यासारखे 10-11 गावं आहेत जी नेहमी 22 गावं म्हणून दुष्काळी पट्ट्यातली ओळखली जातात। त्या भागाला पाणी पुरवठा जर आपण बघितलं तर विहीर हा एकमेव सोर्स आहे आणि निरा नदी पात्र हे दुसरा सोर्स आहे। पण निरा नदी पात्र ज्यावेळेस पावसाळ्यात भरतं त्यावेळेसच काही अंशी याचा लाभ होतो। त्यानंतर मात्र हे पात्र जे आहे तो बंधारा कोरडा ठाक असतो। सध्या पाऊस जो झालेला आहे याची आकडेवारी जरी आपल्याकडे आली नसली तरी इंदापूर तालुक्यात फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। इंदापूर शहर जर बघितलं तर त्या ठिकाणी पाणी साचल्याचं, काही घरांमध्ये पाणी गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। मात्र पूर्वमोसमी पावसाने जे समाधानकारक हजेरी आपण म्हणू प्रज्ञा ती लावलेली आहे। आणखीन खूप पावसाची गरज आहे या भागातील शेतकरी सुकावण्यासाठी, ही फक्त सुरुवात म्हणावी लागेल। खरं आणि त्याचबरोबरीनं 100 मिलीमीटर पाऊस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पेरण्याही सुरू करू नका असंही तज्ज्ञांचं खरं तर मत आपण दरवेळेला ऐकतो आणि येत्या काळात तसाच पाऊस व्हावा ही अपेक्षा आहे। तुर्तास धन्यवाद देवा या संपूर्ण माहितीसाठी।